श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी अशी स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. तर अधिक महिना आता लवकरच संपत आहे. अधिक महिना हा पुरुषोत्तम महिना अत्यंत पवित्र मानला जातो, पुण्यदायी असा मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, दान आणि सेवा अनेक पटीने आपल्याला फलदायी ठरत असते. या महिन्यामध्ये आपण आईची ओटी भरणे, जावयाला धोंडेदान करणे आणि बरेचसे गोष्टी दान करणे आपण या महिन्यामध्ये केलेल्या आहेत. पण आता अधिक महिना लवकरच संपत आहे, तर तुम्ही या 5 दिवसात अधिक महिना संपण्याच्या अगोदर ही सेवा नक्की करा. तर अधिक महिन्यामध्ये दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. अधिक महिन्याच्या शेवटचे 5 दिवस अत्यंत पवित्र आणि मानले जाते. या दिवसात भक्ती, नामस्मरण आणि दान यांना विशेष असं महत्त्व आहे. रोज सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा नक्की करावी. श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप एक तरी माळ नक्की करावी. शक्य असेल स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण देखील नक्की करावी. म्हणजेच 1 ते 21 अध्याय 5 दिवस दररोज नित्यनेमाने वाचावेत. संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखी समृद्धीसाठी प्रार्थना नक्की करावी. गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास त्याचं विशेष पुण्य आपल्याला मिळत राहते. म्हणून या अधिक महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसात तुम्ही हे पुण्य म्हणजेच अन्नदान नक्की करावे. श्रद्धा आणि विश्वासानं केलेली सेवा मन शांती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्याला उपयोगी ठरत असते. त्याचबरोबर दुसरी सेवा म्हणजे दीपदान कसे करावे. दीपदान तुम्ही घरी म्हणजेच आपल्या देवघरासमोर बसून सुद्धा करू शकतात किंवा मंदिरामध्ये जाऊन दीपदान करावे किंवा तुळशीजवळ बसून दीपदान करावे. या दीपदानाचे महत्त्व अत्यंत प्रभावी असे मानले जाते. म्हणून या 5 दिवसात दीपदान नक्की करावे. तर ते कसे करायचे, तर 33 वाती घ्यायच्या आहेत आणि तिळाचं तेल घ्यायचं आहे. 33 वाती प्रज्वलित करायच्या आहेत आणि नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार नक्की करायचा आहे. म्हणजेच 1 माळ या मंत्राच्या जपाची करायची आहे. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा मानली जाते. केल्याने सर्व गोष्टी आपल्याला मिळत राहतात, पण आपण त्या गोष्टीवर विश्वास, संयम आणि श्रद्धा ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तारक मंत्र नक्की म्हणावा. हा तारक मंत्र दररोज श्रद्धेने म्हणल्यास मनातली शांतता आणि आत्मविश्वास आपल्याला मिळत जातो. अधिक महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसात रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राची किमान 1 तरी माळ जप करणे, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा उच्चार करणे, हा सेवा केल्याने सर्व इच्छा मनोकामना मनातल्या पूर्ण होतात. घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होत असते. दुसरी गोष्ट म्हणजे अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या महिन्यात केलेली भक्ती, जप, दान, सेवा याचे पुण्य अनेक पटीनं वाढत जाते असं धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. हा महिना आत्मशुद्धी, साधना आणि ईश्वर भक्तीसाठी खरंच अत्यंत शुभ मानले जाते. अधिक महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसात केलेली उपासना, सेवा फलदायी मानली जाते. या काळात भक्तिभावनेने केलेले नामस्मरण, व्रत, वैकल्य, दान, सेवा याचं फळ आपल्याला कधी ना कधी खरंच मिळत असतं. फक्त निशंक मनाने सेवा करत चला, आपोआप तुम्हाला सेवेचं फळ नक्की मिळत राहील. त्याचबरोबर दुसरी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण वाचन केल्याने भक्ती दृढ होते. स्वामींना आवडणारी खरंच अत्यंत प्रिय असणारी ही सेवा आहे, ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करणे. स्वामींना खूप आवडतं, म्हणून ही सेवा तुम्ही आवर्जून करा आणि आपल्या मनाला सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा मिळते. स्वामींची ही सेवा केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतातच, पण आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि आपले जी काही इच्छा आहे, इच्छापूर्तीसाठी खरंच तुम्हाला तुमची एखादी इच्छा पूर्ण करायची आहे, तर तुम्ही खरंच या ग्रंथाचं 108 पारायण नक्की करा. सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि जे काही तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे ते हळूहळू कमी होण्यास तुम्हाला मदत होईल. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा, नामस्मरण आणि सत्कर्म याचे मार्ग कधीच तुम्ही सोडू नका. स्वामींची कृपा योग्य वेळी नक्की तुम्हाला मिळून जाईल. पण आपण संयम ठेवायला हवे आणि सातत्य, सेवेमध्ये सातत्य असणं खरंच महत्त्वाचं आहे.
सेवा सातत्याने दररोजच्या दररोज नक्की करा. नक्कीच तुम्ही सेवा केली की तुम्हाला त्याचं फळ मिळत राहील. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री स्वामी समर्थ.